कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतं, म्हणजे अजून पुढे जावा असा माझा मुलगा. कशी परिस्थिती साधारण तुमची आहे पहिल्यापासून? पहिले खूप गरीब परिस्थिती, म्हणजे पहिले कामं करायचं हुडकायचं तेव्हा चांगले होते, पण ते जिथून ॲक्सिडेंट झाले ना तिथून पोरा पण झाली, म्हणजे शाळा शिकणारा तर तेवढ्यातच ॲक्सिडेंट झाला. तर शिक्षणासाठी पण पैसे जास्त आम्हाला भेटत नव्हतं शिक्षणाला, असं म्हणजे कोण पण मदत करायचं. काय काम करता आता सध्या? कसं आता सध्या रोजगारचं काम करतो आम्ही, कुठं भेटला तिकडं. मुलगा मोठा झालाय, मुलगा आता पदक मिळलंय, आता काय अपेक्षा? 2 दिवस भेटला तर 2 दिवस घरी असं. मग त्याचा खर्च तुम्ही कसं, त्याला शाळेत वगैरे कसं कुठे पाठवलं? ते असंच मग कोणाकडून उकसून घ्यायचं, कोणी मदत करायचं. सर, साईनाथ पारधी हा अतिशय गरीब कुटुंबातला शेतमजुराचा मुलगा आहे. आदिवासी कुटुंबातला होता. आमच्याकडे तो इयत्ता 7वी पर्यंत शाळेत होता आणि त्याला पहिल्यापासूनच कुस्तीची खूप आवड होती. आमच्या शाळेत आम्ही साध्या मातीवर त्याला कुस्ती घ्यायला शिकवलं. आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं आणि पुढे मात्र मग इकडे काही त्याला मॅट वगैरे उपलब्ध नाही, त्या दृष्टीने मग त्यांनी पुढे बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं त्याने आता हे यश प्राप्त केलेलं आहे? आता आम्हाला खूप आमच्या शाळेतून तसे जिल्ह्यावर राज्यावर कबड्डीचे खूप खेळाडू गेलेले आहेत. त्याच्यात हा जर आमच्या शाळेतला एक विद्यार्थी जर जागतिक स्तरावर जर खेळून येत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कोणतीच नाही आमच्यासाठी. ह्याच्या पुढच्या भविष्यासाठी आमच्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. माझं नाव रवींद्र हरिचंद्र सुतार. आम्हाला आज साईनाथनी जे यश मिळवलं आहे त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि गावाचा आमचा एक इतिहास आहे की 50 वर्षापासून आमच्या गोऱ्यामध्ये एक आखाडा आहे कुस्तींचा. आज आम्हाला अभिमान वाटतो की साईनाथने आज एवढं मोठं यश मिळवलं. आमच्या गावाबद्दल, त्या आमच्या पूर्ण गावाचं त्याच्याबद्दल खूप सहानुभूती आहे. आणि एक चांगला पोरगा, होतकरी मुलगा होता. त्यांनी आज आमची वाटत होता आम्हाला का हा तिथपर्यंत पोहोचेल असं, आणि त्यांनी करून दाखवलं ते. तुम्ही लहानपासून त्याला बघितलंय, त्याचा खेळ तुम्ही बघितलाय, तुम्हाला काय वाटत होतं? त्याचा खेळ खरोखर लहानपणापासून त्याला खूप आवड होती. वडील कुस्ती खेळायचे, वडिलांनंतर त्याच्या गुण वाटायचे म्हणून त्याला पुढं गेला तो त्याच्यातनंच. आणि बऱ्याचशा मित्रांनी ते सहकार्य केलं. एक दिनेश किल्लारे, सदा बोरांडेवाले सदा सर म्हणून आहे, त्यांनी त्याला भरपूर हेल्प केली आणि त्यांनी आखाड्यामध्ये, भाईंदर आखाड्यामध्ये त्यांना टाकलं. त्याच्यानंतर मग तिथनं तो पुण्याला गेला, पुणे आखाड्यामध्ये चांगलं यश मिळवलं त्याने.